नमस्कार मित्रांनो, मी चेतन आंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, BSc ॲग्रीकल्चर असेल किंवा त्याच्या अलाइड ब्रांचेस असेल, हॉर्टी, ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री असेल किंवा फिशरी असेल, या सगळ्यांची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती एकंदरीत एकाच प्लॅटफॉर्मवर चालते. तुम्हाला फक्त नंतर जे आहे फॉर्म सेम असतो, फक्त कॉलेजेस तुम्हाला टाकताना चेंज करायचे असतात. म्हणजे ॲग्रीकल्चर ज्यांना घ्यायचं त्यांना ॲग्रीच कॉलेज टाकायचे, ज्यांना या ठिकाणी फॉरेस्ट्री घ्यायचं असेल त्यांना फॉरेस्ट्रीचे टाकायचे, ज्यांना फिशरी घ्यायचं असेल त्यांनी फिशरीचे टाकायचे, इंजिनिअरिंग घ्यायचं असेल ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग किंवा बायोटेक्नॉलॉजी घ्यायचं असेल त्यांनी त्या कॉलेजचे प्रेफरन्स टाकायचे असतात. यापेक्षा वेगळी प्रोसेस काही नसते. आता मी तुम्हाला एक 12-13 दिवस अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं इन्फॉर्मेशन देऊन की भैयांनो आपली जी डेट आहे फॉर्म भरण्याची ती वाढू शकते. तर ती मित्रांनो 25 तारखेपासून 31 तारीख, आता ती नवीन डेट जी आहे तर ती झालेली आहे. डेट जी आहे तर ती एक्सटेंड झालेली आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता मधल्या टायमात माझे व्हिडिओ काय येत नव्हते, तर माझ्या फॅमिलीमध्ये एक मेडिकल इमर्जन्सी होती, त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये जरा बिझी असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मी गाईड करू शकलो नाही. पण जे काउन्सिलिंगला ॲड झालेले विद्यार्थी होते त्यांच्यासोबत मी वेळोवेळी ग्रुप्सवर अटॅच होतो किंवा त्या ठिकाणी त्यांचे डाऊट जे आहेत तर ते सॉल्व्ह करत होतो. मित्रांनो, आता मधल्या टायमात विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आलेले आहेत, त्याचे सोल्युशन मी माझ्या पद्धतीनं मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. फॉर्मचा व्हिडिओ कसा म्हणजे फॉर्म कसा भरायचा तर व्हिडिओसुद्धा मी आपल्या ग्रुप्सवर टाकलेला होता. तो दुर्दैवानं मी आपल्या या विद्यार्थ्यांसाठी अलाउ करू नाही शकलो, बट खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी तो शेअरसुद्धा केलेला आहे. त्यांना बोललेलं होतं मी तसं शेअर वगैरे काही करू नका, पण त्यांनी केला. चला ठीक आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आलेले असतील त्यांचं एक निराकरण मी तुम्हाला या ठिकाणी करून सांगतो की नेमकं याच्यात वेबसाईटमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो कसा, तर मित्रांनो यावेळेची वेबसाईट जी आहे तर ती वेल ऑप्टिमाइज नाही आहे. कोणी जर बघत असेल CET सेलमधून तर ही गोष्ट सगळ्यात पहिले नोट करून घ्या. कारण मला खूप सगळे बग्स याच्यामध्ये दिसून आलेले. माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे. सरळ कोडिंग जे आहे लॉग इन केल्यानंतर माझ्या काउन्सिलिंगच्या एका विद्यार्थ्याची ओपन होत होती. मी माझ्या ह्याच्याहून सुद्धा ओपन करून बघितलं आणि त्याच्या ह्याच्याहून सुद्धा ओपन करून बघितलं, तर सरळ कोड जो आहे वेबसाईटचा तो एक्सपोज झालेला होता. ज्या पालकांना जास्त नॉलेज नसेल पायथन किंवा या सगळ्या गोष्टीचं, त्यांना मी सांगू इच्छितो की वेबसाईट बनवताना एक लँग्वेज यूज केली जाते आणि त्याचा कोड जो आहे तर तो तुम्हाला दिसतो हा फ्रंट एंड असतो, त्याचा बॅक एंड जो असतो तर तो एक वेगळा असतो. तो एक्सपोज झालेला होता या वेबसाईटवरती. राहिला प्रश्न मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा. लास्ट टाइम कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड करण्यासाठी एक स्पेशल विंडो यायची, ती यावेळेस आलेली नव्हती. त्यांनी एकंदरीतच ते करायला लावलं. त्यानंतरच जे फ्लीच ज्या विद्यार्थ्यांचं होत नव्हतं किंवा ज्यांचं व्हेरीफाय होऊ शकत नव्हतं, त्या विद्यार्थ्यांचा इश्यू असा येत होता की त्यांना पुढे जात येत नव्हतं. तर त्या विद्यार्थ्यांनी एक बॅकएंडची तारीख जी आहे म्हणजे लास्टची तारीख आहे 1/9/2019 या पद्धतीने टाकून त्यानंतर त्यांना अपलोडचं ऑप्शन आलं आणि हे अपलोडचं ऑप्शन आल्यानंतर त्यांचा फॉर्म जो आहे तर तो पुढे गेलेला आहे. म्हणजे त्यांना एक वेगळी तारीख टाकावी लागली, कारण फक्त वेबसाईटचा इश्यू होता म्हणून. त्यानंतर मित्रांनो ही वेबसाईट जी आहे तर ती याच्यासाठी महाराष्ट्राचं जे बोर्ड असतं त्याच्यासोबत अटॅच असते, की ज्यावेळेस तुम्ही तुमचा नंबर वगैरे टाकता तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मार्क लोड होत असतात. तर या वेबसाईटला मार्कसुद्धा लोड होत नव्हते, त्यामुळे प्रत्येकाला मॅन्युअली मार्क टाकावे लागले. मॅथमॅटिक्सचे काही स्टुडंटचे मार्क्स जे आहेत तर ते टाकू शकले नाही, त्यामुळे तो सुद्धा एक खूप मोठा इश्यू झालेला होता. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की रिसिप्ट अपलोड करायचा ऑप्शनच नाही आहे, सो तो एक मोठा इश्यू आहे. त्यानंतर काही वेळेस जे तर ते मध्ये ठीक आहे, मान्य आहे की गव्हर्नमेंट साईट असतात, प्रॉब्लेम येतात. सो टाईम आउट वगैरेचे लॉग इनचे इश्यू जे आहेत तर ते बऱ्यापैकी या वेबसाईटला आलेले आहे. सो जे कोणी बघत असेल त्यांनी वेबसाईट जी आहे तर ती व्यवस्थित करावी, नाहीतर तुमच्याकडे एवढे मोठे पैसे देऊन स्टुडंटनी काही फायदा नाही आहे, है ना. राहिला प्रश्न मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पार करून फॉर्म जो आहे तर तो भरलेला आहे, त्यांना काही इश्यू आलेले आहेत, ते म्हणजे डॉक्युमेंट होल्डचा. आता एक माझ्याच काउन्सिलिंगचा विद्यार्थी होता, ज्याचा मी फॉर्म भरलेला होता आणि मी फॉर्म भरताना अतिशय काटेकोरपणे भरतो. त्यामुळे स्टार्टिंगला त्यांनी फॉर्म जो आहे तर तो होल्डवर टाकला. ओके. आणि फॉर्म होल्डवर टाकला याच्यासाठी की त्यानं त्याचं मार्कशीट अपलोड केलं नव्हतं आणि मला चांगलं आठवतं की आम्ही मार्कशीट अपलोड केलेलं होतं. बट आता त्याच्यानंतर होल्डवर टाकल्यानंतर मी त्याच्या पॅरेंट्स वगैरेला इन्फॉर्म केलं की होल्डवर गेलेला आहे फॉर्म वगैरे, है ना. बट काही टायमानंतर म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी मी व्हिडिओची स्क्रिप्ट करण्यासाठी या ठिकाणी त्याचा डॉक्युमेंट चेक केलं तर तो परत अप्रूव्ह झालेला होता. म्हणजे काय की त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ते डॉक्युमेंट अपलोड करून सुद्धा तो फॉर्म होल्डवर जातो, याचा अर्थ वेबसाईटचा इश्यू आहे. परत एकदा मी सांगतोय, मी माझ्याकडे काही व्हिडिओसुद्धा आहे या संदर्भातले. कोणाला जर लागले तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ते देईल कशाप्रकारे ते आहेत. राहिला प्रश्न त्यानंतर स्टुडंटना एक इश्यू येतो की आमच्या डॉक्युमेंटचं स्टेटस काय दादा, ते कसं चेक करायचं? तर त्या संदर्भात मी तुम्हाला एक थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तुमच्या डॉक्युमेंटचं स्टेटस काय किंवा जर फॉर्म होल्डर असेल तर काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्ही या ठिकाणी CET सेलवर या. CET सेल MST CET
सर्च करा. MST CET सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं लॉगिन पेज जे आहे तर ते ओपन होईल. त्यानंतर महाराष्ट्रीचं CETचा जो स्टार्टिंगचा आहे लॉन्चपॅड, याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा आतमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ॲग्रीकल्चर अँड अलाइड ब्रांचेस सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. आता त्या ठिकाणी तुमचा आयडी आणि पासवर्ड जो आहे तर तो तुम्ही टाका. साइन इन म्हणा. साइन इन म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे कॅपचे रजिस्ट्रेशन आहे, तर या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही इंजिनिअरिंग वगैरेचा काय फॉर्म भरला असेल, तर तो पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ॲग्रीकल्चरचा या ठिकाणी बघू शकता. ॲग्रीकल्चरवर आपण क्लिक केलं. ॲग्रीकल्चरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म जर कंप्लीट असेल, तर अशा प्रकारच्या गोष्टी येतात. त्यानंतर या ठिकाणी अप्लाइड सेशनवर क्लिक करायचं आहे. अप्लाइड सेशनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट केलेला असेल तुम्ही, तर या ठिकाणी व्हेरिफिकेशन पेंडिंग असं नाव येतं. व्हेरिफिकेशन पेंडिंग का दाखवतंय? कारण तुमचे डॉक्युमेंट जे आहेत, तर ते लोकं तपासतायत. ते गेल्या सरळ त्या ठिकाणी अप्रूव्ह येत नाही किंवा काही नाही. त्यासाठी कधी-कधी 3-4 दिवसातही होतं, कधी-कधी 8, 10, 15 दिवस सुद्धा लागू शकतात. व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे याचा अर्थ पॅनिक होण्याची गरज नाहीये. तुम्हाला ते व्हेरिफिकेशन जे आहे, तर ते झाल्यानंतर या ठिकाणी रिमार्क येईल किंवा व्हेरिफिकेशन रिपोर्ट येईल. त्याच्यामधून विद्यार्थ्यांना तुमचे कोणते डॉक्युमेंट अप्रूव्ड झालेले आहेत किंवा होल्डर आहेत का, हे तुम्हाला दिसतं. मग ते कशा प्रकारचं असतं या ठिकाणी मी तुम्हाला परत दाखवतोय आपल्या स्लाईडच्या माध्यमातून. जर मित्रांनो तुमचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आलं तर अजून त्यांनी कुठला प्रॉब्लेम जो आहे तर तो डिटेक्ट केलेला नाही आहे आणि जर व्हेरिफिकेशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी दाखवलं अप्रूव्ड, तर तुमचा फॉर्म जो आहे तर तो अप्रूव्ड झालेला आहे. तुम्हाला या ठिकाणी पुढची जी मेरिट लिस्ट असते, एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये तुमचं नाव जे आहे तर ते येऊन जाईल. त्यानंतर अप्रूव्ड विथ अपडेट दाखवलं, तर तुम्हाला काही अपडेट या ठिकाणी करायचे असतात. या ठिकाणी या स्टुडंटला सांगितलंय की बुवा SSCचं मार्कशीट जे आहे, तर ते तुला अपलोड करायचं आहे. त्या संदर्भात मी काउन्सिलिंगच्या सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलं असतं, की जे CBSEचे विद्यार्थी असतात त्यांना त्यांचं पर्सेंटेजचं कन्व्हर्जन लेटर जे आहे, तर ते तुमच्या त्या पर्टिक्युलर म्हणजे 10वी असेल 12वी सोबत त्याच्या मार्कशीट सोबत जोडावं लागतं. तर ते तुम्हाला सिंगल PDFमध्ये अटॅच करून या ठिकाणी अपलोड करावं लागेल. जर तुमचा या कारणामुळे जर फॉर्म होल्डर असेल किंवा काही त्याचा इश्यू असेल तर. त्यानंतर ॲग्रीकल्चर सर्टिफिकेटचा त्या इश्यू असेल, तर ते तुम्हाला एक पर्टिक्युलर विंडो या ठिकाणी आहे. तर मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारची असेल ती. आता काही विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहे तर ते होल्डवर आहे. तर होल्डवर असल्यामुळे काय करायचं आहे त्यांना, तर सध्या त्यांनी वेट करायचा आहे ग्रीव्हियन्सच्या डेटचा. ग्रीव्हियन्स डेट म्हणजे काय असतं मित्रांनो, तर एक डेट असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या काही ज्या तक्रारी असेल, तर त्या तुम्हाला अपलोड करता येतात. तुमच्या लॉगिनमध्ये ज्या ठिकाणी अप्लाइड सेशन आहे त्याच्याखाली ते ग्रीव्हियन्स दिलेलं असतं. या ठिकाणी एक विंडो ओपन होईल. कुठला तुमच्या डॉक्युमेंटचा इश्यू आहे, ते डॉक्युमेंट जे आहेत तर ते तुम्हाला पर्टिक्युलर डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ते त्या ठिकाणाहून पलीकडून म्हणजे वेबसाईटच्या बॅकएंडला ते चेक करतात की हे डॉक्युमेंट याचं बरोबर आहे की नाही. तर ते अप्रूव्ह नंतर फॉर्म जो आहे तर तो करतात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. होल्डवर जरी असला तर मी आहे तुमच्यासाठी. मी सांगेल तुम्हाला कशाप्रकारे या ठिकाणी या परिस्थितीला टॅकल करायचं. सोपं आहे. तुम्हाला कुठल्या कॅफेवर जायची गरज नाही. स्वतःच करू शकता. एवढा मोठा विषय नाहीये. फॉर्म कसा भरायचा, माझ्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जो व्हिडिओ मी दिला होता फॉर्म भरायचा, त्याच्यावरूनच फॉर्म भरला, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे. त्याच्यामुळं ॲज सच काही मोठा विषय नाही. त्यासाठी तुम्ही जर एवढे शिकले सवरले, रील्स वगैरे स्क्रोल करता, आहे ना, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम जे येतात ते यायला नाही पाहिजे. त्यानंतर राहिला प्रश्न प्रेफरन्सचा, तर प्रेफरन्स तुम्हाला नंतर कसे टाकायचे, काय टाकायचे त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आता हा जो इश्यू आहे, तर मी तुम्हाला बऱ्यापैकी कळवलेला आहे, की सध्या तुम्ही याच्याकडेच फोकस करा फक्त, की तुमचा फॉर्म कशाप्रकारे अप्रूव्ह होऊन जाईल आणि अप्रूव्ह झाला तर तुमचं नाव कशाप्रकारे जे आहे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये येईल आणि ज्यांचे फॉर्म होल्डर आहे त्यांचे होल्डवाली एक मेरिट लिस्ट असते, त्याच्यामध्ये त्यांचं नाव येतं आणि त्यानंतर ते फॉर्म जे आहेत तर ते तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड होऊन येतात. सो त्याच्यामुळे जे होल्डवाले विद्यार्थी आहेत त्यांनी पण काही काळजी करू नका. फायनल मेरिट लिस्ट ही मेन असते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही टेंटेटिव्ह टाईपची असते. आता खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की दादा कॅप राउंडबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तर कॅप राउंडबद्दल मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की सध्या हा जो महिना आहे, तो म्हणजे या ठिकाणी येणारा महिना आपण पकडून घेऊ ऑगस्ट. ऑगस्टमध्ये तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हियन्स पिरियड, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट, कॅप राउंड जे आहे तर ते स्टार्ट होऊन जातील. स्पॉट राउंड जो आहे तर तो सप्टेंबरमध्ये जाऊ शकतो किंवा ऑगस्टच्या लास्टमध्ये तो होऊ शकतो आणि सप्टेंबरच्या मिडपासून किंवा सप्टेंबरपासून तुमचे कॉलेजेस जे आहेत तर ते चालू होऊन जातील, असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे ह्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेसकडे बघता. मित्रांनो, याशिवाय तुम्हाला जर प्रोफेशनल गाईडन्स हवा असेल, माझा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही YouTubeवरती चेक करू शकता. 7 वर्षापासूनचे व्हिडिओ, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फेक नाही. 1-2 वर्षापासूनचा आपला चालू नाही आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला त्या काउन्सिलिंगला ॲड व्हायचं असेल, तर आपले बऱ्यापैकी विद्यार्थी जे फर्स्ट बॅच जी तर ती फुल झालेली आहे. सेकंड बॅचमध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल, तर या ठिकाणी मित्रांनो 70 38 89 31 78 या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी मेसेज करा.
त्या ठिकाणी तुमचं पेमेंट जे आहे 599 असेल, 999 असेल किंवा 1499 असेल. हे विविध आपले पॅकेजेस आहेत ते तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता. ज्यांना ॲड व्हायचं आहे त्यांनी या ठिकाणी मेसेज करा. टाईमपास मेसेज करू नका. याच्यावर कॉल तुम्हाला लागणार नाही. तुम्ही कॉलसुद्धा याच्यावर करू नका. मेसेज वगैरे करा. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲड होऊन जा आणि ॲड झाल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर ग्रुप्समध्ये मी ॲड करतो माझ्या आणि तिथून तुम्हाला पुढचं मार्गदर्शन जे आहे, तर ते कशाप्रकारे मी तुम्हाला पर्सनलाईज कॉलिंग वगैरे करून तुमची इन्फॉर्मेशन डेटा वगैरे घेऊन तुम्हाला मी गाईड करत राहील वेळोवेळी. हे 3 पॅकेजेस आहेत. ज्यांना ॲड व्हायचं तेच ॲड व्हा. बाकी कोणाला बळजबरी नाही आहे. ॲड व्हायचं असेल तर व्हा. अदरवाईज तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे, जी तुम्हाला YouTubeवर मिळते ती मिळतच राहणार आहे. मित्रांनो, जे नवीन आहे आपल्या चॅनलवर तर ते आपले व्हिडिओ बघत असतात. पण ते सबस्क्राईब अजून त्यांनी काही लोकांनी केलेलं नाही आहे. तर त्यांना मी एक सांगेल की तुम्हाला अशा प्रकारचं गाईडन्स जे आहे तर ते कुठेही मिळणार नाही. सो त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक अपडेट जे आहे तर ते तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.